आज पिंपरी चिंचवडचं सुद्धा वैशिष्ट्य तेच आहे. आणि दोन्ही ठिकाणी साम्य एक आहे की दोन्ही ठिकाणच्या जनतेनं राष्ट्रवादीला काम करण्याची संधी दिली. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो की ठाण्याचा चेहरा बदलायचा आहे, कळव्याचा चेहरा बदलायचा आहे. आणि तो बदलायचा असेल तर इथं नेतृत्व बदललं पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे. आणि विकासाच्या संबंधीचा ध्यास असलेल्या सहकारी मित्रांना मोठ्या मताने विजयी केलं पाहिजे. आणि त्यासाठीच या ठिकाणी उमेदवारांची फौज राष्ट्रवादीच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या समोर सादर केली. तिला मोठ्या मताने विजय करण्याच्याबद्दलचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. सहजच मी माहिती घ्यायचा प्रयत्न करत होतो की या कळव्यामध्ये कोणत्या कामाला प्राधान्य देण्यात आलं. आणि श्री जितेंद्र आव्हाड आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी तुम्ही संधी दिल्याच्या नंतर कुठल्या कामाला महत्त्व देऊन त्याची सोडवणूक करण्याच्या संबंधीची काळजी घेतली. आज रेती बंदर इथले चौपाटीचं काम मागच्या वेळेला मी आलो असताना मला ते दाखवलं. आज ते काम सुरू झालं आणि माझी खात्री आहे की तिथलं पाणी, तिथला परिसर आणि तिथं योग्य पद्धतीचं नियोजन याची अंमलबजावणी केल्याच्या नंतर कळवेकरांच्या सुविधेमध्ये एक महत्त्वाची भर पडल्याशिवाय राहणार नाही. आणि ते चौपाटीचं काम आज सुरू झालेलं आहे. विटावा ते ठाणे रेल्वे स्टेशन स्थानकाच्या कामाला आता मंजूर मिळाले आणि काही थोड्याच दिवसामध्ये ते काम सुद्धा सुरू होतं आहे. कळवा खाडीतील तिसऱ्या पुलाच्या कामाला सुरुवात झालेली आहे. पोलीस स्टेशनचं काम सुरू झालेलं आहे आणि काही दिवसात तेही पूर्ण होईल. कळवा मुंब्रा परिसरातल्या 100% रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्याचा येण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. आणि त्यातले 80% रस्त्यांचं काम आज पूर्ण होत आलेलं आहे. याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. आणि राहिलेलं 20% कामसुद्धा लवकरच पूर्ण करून घेण्याची खात्री दिली जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं महाराष्ट्राच्या अनेक महत्त्वाच्या शहरांच्यामध्ये आपण सामाजिक न्याय भवनाची कामं केली. पाठीमागच्या सरकारने हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला होता. आज त्या कामाची सुद्धा बांधकाम या परिसरामध्ये सुरू झालं. सह्याद्री शाळा ते कळवा रेल्वे स्टेशन या जोड रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. आणि खारेगाव येथील रेल्वे फाटक आरोबी याच्या कामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. विद्युत सब स्टेशनच्या कामाला सुद्धा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 5 वर्षाच्या काळामध्ये किंवा त्याहीपेक्षा कमी काळामध्ये जागृत प्रतिनिधी असल्याच्या नंतर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण आज तुमच्या भागामध्ये झालेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं पुढचं विकासाचं काम हे करण्याच्यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या पदासाठी उभे केलेले प्रत्येक उमेदवार यांना तुम्ही मोठ्या मताने विजयी करा. मी तुम्हाला खात्री देतो त्यांच्यामार्फत श्री गणेश नाईक, श्री जितेंद्र आव्हाड, श्री वसंतराव डावखरे, श्री संजीव नाईक, श्री निरंजन डावखरे या सगळ्यांच्या सहकार्याने इथल्या कामाला योग्य प्रकारची गती देण्याची खबरदारी आम्ही घेऊ. आणि जर ते कुठेतरी कमी पडले तर माझी सगळी ताकद त्यांच्या आणि तुमच्या पाठीशी राहील हा विश्वास या ठिकाणी मी देऊ इच्छितो.
आपण बघतो आहोत की ठाण्याचा कारभार अनेक वर्ष तुम्ही सेनेच्या हातामध्ये दिला. 5-25 वर्ष झाली असतील. एकेकाळी ठाण्याची नगरपालिका, महानगरपालिका मी जवळून बघितलेली. खंडेराव रांगणेकर कधीतरी होते अध्यक्ष. मला आठवतं की एकेकाळी सावळाराम पाटलांच्यासारखं, ज्यांना पी सावळा म्हणून ओळखलं जायचं, यांच्यासारखा महाराष्ट्रातला एक श्रेष्ठ कवी, त्यांनी या नगरपालिकेचं, महानगरपालिकेचं नेतृत्व केलं. असे अनेक कर्तृत्व लोकांच्या संबंधीची मालिका आज तुम्हाला लोकांच्या समोर मांडता येईल. पण गेल्या 25 वर्षामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या विकासाच्या कामाला आहुती लागलेली आहे. कुठला महत्त्वाचा प्रश्न सोडवला गेला? साधी गोष्ट आहे. कुठल्याही नगरपालिका, महानगरपालिकेची प्रथम जबाबदारी ही असते, नागरिकांना स्वच्छ आणि पुरेसा पाणी द्यायला पाहिजे. त्यासंबंधीचं नियोजन सेनेच्या हातामध्ये आपण सत्ता दिल्याच्या नंतर फसलेलं फक्त आपल्याला बघायला मिळतं. कुठल्याही नगरपालिका किंवा महानगरपालिकेची दुसरी जबाबदारी असते, गाव स्वच्छ ठेवायचं. घनकचऱ्याच्या संबंधीचं व्यवस्थापन या ठिकाणी नीट करायचं. इकडे म्हणजे कामाला तुम्ही, फोटोला आम्ही. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते यांचं उद्घाटन झालं, पण त्यांना माहिती कुठे, किती वेळ त्याला लागलेला आहे, खर्च किती झालेला आहे, याची सुरुवात कधी झालेली आहे. जलाशयाच्या नामकरणाला मुख्यमंत्री महोदय तुम्ही आलात, पण त्या जलाशयाच्या भूमिपूजनाला सुद्धा मी गेलो होतो. तो जलाशय बांधत असताना, धरण बांधताना सुद्धा मी 2-4 वेळा गेलेलो आहे. तुम्ही तर फक्त तुमचे जॅकेट सांभाळत उद्घाटनाला, नामकरणाला आलात. तुम्हाला कल्पना कशी येणार? गेले 20 वर्ष मुंबईकरांनी आपल्यावरती विश्वास दाखवल्यानंतर, 20 वर्षापूर्वी मुंबईचे नाले काय होते, दहिसर नदी ही नदी म्हणण्याच्या परिस्थितीत होती तरी का, हे तुम्ही त्यावेळेचे फोटो मागून घ्या आणि बघा. आणि आता दहिसर नदी, मग तिच्या बाजूनी कशा भिंती टाकल्यात, या सगळ्या गोष्टी बघा ना. पण गेले 20 वर्ष शिवसैनिक आणि त्यांच्यासोबत मी आणि महापालिकेतले सगळे कर्मचारी असतील, अधिकारी वर्ग असेल, वेळ प्रसंगी नाल्याच्या चिखलात उतरून सुद्धा आम्ही पाहणी केलेली आहे. तुम्ही केलेत. एका तरी चिखल उडवण्याचं काम जेवढं तुम्ही करता आहात, पण मुंबईकरांसाठी चिखलात उतरून मुंबईकरांची सेवा कधी तुम्ही केलेली आहात? कधीच केलेली नाहीये. मला वाईट काय वाटतं की बोलण्यासारखं मुंबईसाठी त्यांच्याकडे काही राहिलेलं नाहीये. आणि मग मुंबईची बदनामी करून मुंबईला जिंकायचं, तुम्हाला बिथरवून टाकायचं. उलटं बरं झालं माझं काम तुम्ही करतात. कारण इकडे आलेला हा काय जो मुंबईकर आहे, तो डोळ्याला झापडं लावून फिरत नाहीये. उगाच तो हातामध्ये भगवा झेंडा घेऊन फिरत नाही, कोण आला रे कोण आला म्हणत. शिवसेना हा त्याचा आयुष्यातला एक मोठा आधार आहे, म्हणून तो शिवसेनेच्या सोबत आहे. आणि गोरेगाव बद्दल बोलताना मी खरंच देसाई साहेबांचं केवळ अभिनंदन नाही करणार, पण कौतुक करायचं म्हटलं तरी वयाचा फरक आहे. एवढं काम करणारा हा माणूस, त्याच्यासोबतचे सगळे शिवसैनिक, गोरेगाव बद्दल त्यांनी एक वेगळी पुस्तिकाच काढलेली आहे. रक्तपेढी केलेली आहे, उद्यानं केलेली आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, बऱ्याच काही गोष्टी या गोरेगावमध्ये दिलेल्या आहेत. आणि म्हणून मला गेल्या विधानसभेत खरंच आश्चर्य वाटलं, वाईट वाटलं की देसाईंसारखा माणूस, काम करणारा माणूस, गोरेगावकरांनी फसगत झाल्यानंतर दुसऱ्या माणसाला, दुसऱ्या व्यक्तीला मत कसं काय दिलं. आणि ते दिल्यानंतर अनेक जे काही गोरेगावकर मला येता जाताना भेटतात, मला नेहमी तेच सांगतात की उद्धवजी, त्यावेळेला होऊन गेलं, आम्ही आता चुकणार नाही. यावेळेला काही होऊ दे, कोणी येऊ दे, पूर्ण गोरेगाव आम्ही भगवं केल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण गोरेगाव. आणि ते आहेच. गोरेगाव आणि शिवसेना हे जे काही नातं आहे, शिवसेना प्रमुख इकडे अनेकदा येऊन गेलेले आहेत. महापालिकेची कामं असो, हिंदुत्वाची कामं असो, त्याचे कार्यक्रम असो, दिवाळीचे कार्यक्रम असतील, त्याच्यानंतर तो पु ल देशपांडे महोत्सव, सावरकरांचा महोत्सव, हे सगळे म्हणजे आम्ही ह्या गोष्टी, हे विचार नुसते आपण जयंती आल्यानंतर हार नाही घालत फक्त, तर सावरकर म्हटल्यानंतर सावरकरांचा उत्सव, मग सावरकरांबद्दलची संपूर्ण माहिती, पु ल देशपांडे म्हटल्यानंतर पुलंची माहिती, त्यांचं साहित्य, या सगळ्या गोष्टी गोरेगाव इतकं दुसरा कोणता विभाग करत असेल असं मला नाही वाटत.
कारण गोरेगावकर हा एक वेगळ्या मुशीतला आहे. त्याची वैचारिक आणि बौद्धिक भूक सुद्धा ही वेगळी आहे आणि ती भागवण्याचं काम इथली स्थानिक शिवसेना करते, म्हणून मला इथल्या शिवसैनिकांचा अभिमान वाटतो. म्हणजे जनहिताची सगळी कामं करायची, आरोग्याच्या हिताची सगळी कामं करायची, संस्कृतीचं काम करायचं, तुमच्या बुद्धीसाठी म्हणून सुद्धा ते सुद्धा चांगली कामं करायची, वाचनालय असेल, आणखीन बऱ्याच काही गोष्टी, या सगळ्या गोष्टी करणारी शिवसेना. आणि आज अचानक तुम्ही कुत्र्याच्या छत्रीसारखं उभे राहिलात आणि म्हणालात पाऊस पडला तर माझ्याच छत्राखाली या. अरे कुत्र्याची छत्री आणि शिवसेनेचं छत्र ह्याच्यामधला फरक मुंबईकरांना कळतो. कुत्र्याच्या छत्र्या पावसाळ्यापुरत्या येतात आणि त्याच्यानंतर निघून जातात. आमच्या छत्र्या ह्या कायमच्या असतात. म्हणून अनेकदा जे काय मी सांगतो ना की पूजा असली का पूजेसाठी रांग लावून तीर्थप्रसादाला सगळेजण येतात, त्यातले भाजपवाले आहेत. पूजा आहे ना तुमच्याकडे, मग मारामाऱ्या करून येतील का? तीर्थप्रसाद म्हणजे तीर्थप्राशन करायला भाजपवाले आणि रक्तदान करायला शिवसैनिक, हा फरक आहे दोघांमध्ये. कदाचित शिवसैनिकापैकी कोणतरी पूजेला येऊ शकणार नाही, पण जरा कुठे काही झालं. आज सुद्धा मी पेपरमध्ये बातमी वाचली की प्रचारात खरं रविवार, काल शनिवार होता, 2-3 दिवस नव्हे 4-5 दिवस झाले प्रचाराला आता चांगली सुरुवात झालेली आहे. आणि प्रचार करता करता आज एका ठिकाणी असं घडलं की आपल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की त्या विभागामध्ये जिथे प्रचाराला गेले होते तिथे एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. करायचं काय? कारण आम्ही तर प्रचारात आहोत. जर का एवढा विभाग आम्ही केला नाही तर त्यांच्या घरापर्यंत आम्ही जाणार नाही, म्हणून काय तिला सोडून द्यायचं? मोठी गमतीची गोष्ट आहे. 4 महिन्याच्या पूर्वी याच महाभागांनी ठाणे महानगरपालिकेत ठराव करून मालमत्ता कर वाढवला आणि ते निवडणूक आल्याच्या नंतर आम्हाला सांगायला आलेले आहेत की आमच्या हातात सत्ता आल्याच्या नंतर आम्ही याचा फेरविचार करू. अरे शहाण्यांनो, 25 वर्षे तुमच्या हातामध्ये सत्ता होती, त्यावेळी तुम्हाला हे सुचलं नाही आणि आता उद्या निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर जायला तोंड राहिलं नाही, म्हणून पुन्हा एकदा अशी फसवणूक लोकांची करण्याच्या संबंधीचा कार्यक्रम तुम्ही तुमच्या जाहीरनामा किंवा वचननाम्याच्या माध्यमातून करता. याचा अर्थ तुमचे दाखवायचे आणि दाखवायचे दात काय आहेत याची कल्पना आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आलेली आहे. शेवटी या नगरपालिका, महानगरपालिका चांगल्या लोकांच्या हातामध्ये असल्या पाहिजे. मगाशी मी सांगितलं, एकेकाळी हेगडेंच्यासारखे लोक या ठिकाणी होते, एकेकाळी रांगणकरांच्यासारखे लोक या ठिकाणी होते, एकेकाळी पी सावळारामच्यासारखे लोक आज तुमच्या नगरपालिका आणि महानगरपालिकेचं नेतृत्व करत होते. दिवस बदलले. सेनेनं अशा प्रकारची कर्तृत्व आणि सुसंस्कृत माणसांची काही फारसं पडलेली नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही वेगळे आहोत आणि वेगळे असे दाखवण्याच्यासाठी केलं काय त्यांनी. तुमच्याच भागामध्ये आत्ता जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं, ज्यांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे त्या लोकांना तुमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी दिली. गुन्हे किरकोळ गुन्हे आहेत, बलात्कार, खून, दरोडा आणि अशा गुन्ह्याची कलम ज्यांच्यावर आहेत, आज ते तुमच्या पुढं प्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेमध्ये जाण्याच्यासाठी मत मागण्याच्यासाठी आलेलं. माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे, राजकारणातलं, समाजकारणातलं, प्रशासनातलं हे गुन्हेगारीकरण कमी करण्याच्या संबंधीचं आव्हान हे आपण स्वीकारलं पाहिजे. आणि ती गुन्हेगारी कमी करायची असेल तर त्या गुन्हेगारांना प्रोत्साहन देणाऱ्या त्या राजकीय पक्षाला धडा शिकवण्याच्या संबंधीची कामगिरी केली पाहिजे. आणि ती संधी आज तुम्हा सगळ्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली. हे काम तुम्ही करा. माझी खात्री आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिकेमध्ये संदेश जाईल की गुन्हेगार जो कोणी असेल त्यांना आज या ठिकाणी जो काही निर्णय घेतला गेला लोकांनी त्यांचा पराभव करण्याचा, तोच आदर्श सगळ्यांनी पुढे ठेवला पाहिजे. माझी खात्री आहे की राजकारणातली आणि प्रशासनातली ही गुन्हेगारी ही 100% कमी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संबंधीचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे.
अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यासाठी आहेत, पण मी काही अधिक आपल्या सगळ्यांच्या समोर यासंबंधी बोलणार नाही. आज संबंध देशामध्ये आणि राज्यामध्ये आम्ही बघतो भाजप आणि सेनेचं राज्य. हल्लीची वर्तमानपत्र रोज बघितली, टेलिव्हिजन बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सेना आणि भाजपचा रोज संघर्ष चालू आहे. हातामध्ये एकत्रितपणा न घेतात, त्या संबंधीचे निर्णय एकत्रित घेतात आणि व्यासपीठावर आल्याच्या नंतर एकमेकाची लक्तरं बाहेर काढली जातात. आजच्या मुख्यमंत्र्यांनी अलीकडच्या काळामध्ये शिवसेनेचं जे स्वरूप अतिशय प्रभावीपणानं महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर मांडलं, मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. पण त्यांना हा प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही त्यांच्या संबंधीची जी वक्तव्य करता आहात आणि त्यांचा परिचय जो लोकांना आहे तो पुन्हा करून देण्याचं काम करतात आणि सरकारमध्ये मात्र त्यांच्या शेजारी बसून एकत्रित निर्णय घेऊन राज्याचा कारभार चालवण्याच्या संबंधीची भूमिका घेतात. तुम्हाला काय नैतिक याच्यामध्ये अधिकार आहे? मुख्यमंत्री आले म्हणायचे, अनेक गोष्टी बोलून आले. त्यांनी सांगितलं मला असं मी माझ्या पक्षाला संधी दिली की मी कळव्याला हे करीन. मला त्यांना सांगायचं आहे, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्हाला लोकांनी सत्ता हातात दिलेली. सत्ता हातात दिल्याच्या नंतर त्या सत्तेचा वापर लोकांच्या भल्याच्यासाठी जो कालखंड तुमचा सत्तेचा तुमचा आहे त्या सगळ्या कालखंडामध्ये अखंडपणानं करण्याची गरज आहे. मला पाठिंबा दिला, माझा उमेदवार निवडून दिला तरच मी या ठिकाणी काम करेन आणि नाही दिला तर मी या ठिकाणी काम करणार नाही. हे ध्वनित करण्याच्या संबंधीची भूमिका आज जर मुख्यमंत्री करत असतील तर अशा मुख्यमंत्र्यांना राज्याच्या हिताची जपणूक किती आहे याच्या संबंधीची कल्पना आपल्या सगळ्यांना येतं आणि म्हणून त्यांच्याबद्दलचा विचार करायची गरज नाही. पण दुसरी गोष्ट एक चांगली त्यांनी केली की त्यांचे सहकारी काय लायकीचे आहेत हे ते सध्या मोकळेपणाने सांगत आहेत. बरं आहे, ही निवडणूक आहे तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यांच्या संबंधीचं विश्लेषण महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर ठिकठिकाणी येत आहे. ते अखंडपणाने सांगतायत की सेनेने हे केलं, सेनेने ते केलं, अशी गुंडगिरी चालली, तशी गुंडगिरी चालली. मला काही समजत नाही. त्यांनी इथं येऊन सांगितलं काही गुंडगिरी चालली. माझं मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की तुम्ही राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहात, गुंडगिरी चालली म्हणतात, गुंडगिरी करतात म्हणतात. मग ती गुंडगिरी करणारे जे घटक आहेत, ज्या संघटना आहेत, ज्या व्यक्ती आहेत, त्या सगळ्या व्यक्तींच्या गुन्हेगारांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही गृहमंत्र्याची असते. तो अधिकार तुमचा आहे, तो अधिकार त्या ठिकाणी वापरा आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना तुम्ही गदा टाका. आम्ही म्हणू की तुमच्या शब्दाला काही किंमत आहे आणि राज्यकर्ते म्हणून तुम्हाला दिलेला अधिकार आहे त्याची जाण तुम्हाला सगळ्यांना आहे. पण माझी खात्री आहे की त्या संबंधीचं ते काही करणार नाही, कारण त्यांना चिंता आहे की त्यांची खुर्ची जाईल का नाही. आणि म्हणून या गुन्हेगारी प्रवृत्तीला सुद्धा ते संरक्षण देतात. दुसऱ्या बाजूनं आपण बघतो अलीकडच्या काळामध्ये शिवसेना प्रमुखसुद्धा मोठ्या प्रमाणावर हे जे काही भाजपवाल्यांचं चाललंय ते सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा तोच प्रश्न आमच्या पुढे आहे. सामान्य नागरिकांना तोच प्रश्न वाटतो की उद्धव ठाकरे अखंडपणानं भाजप कसा चुकीच्या रस्त्याने जातोय, सत्तेचा गैरवापर करतोय, अगदी मोदींच्या पासून खालपर्यंत सगळ्या कशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर करतात हे अखंडपणानं ते सांगतायत. आणि ते सांगून झाल्याच्या नंतर संध्याकाळी शेजारी मांडीला मांडी लावून बसतात आणि मग आपलं उन्हा धुणं आता सोडून द्या, काय असेल ते आपण एकत्रपणानं करू आणि पुन्हा एकदा जनतेची फसवणूक या ठिकाणी होईल याची खबरदारी घेऊ, हेच तर सांगण्याचा प्रयत्न करतात का काय याची शंका आपल्या कोणाच्याही मनामध्ये येते. आणि म्हणून या सगळ्या लोकांच्याबद्दलचं काय बोलायचं. एक मोठा निर्णय घेतला 8 नोव्हेंबरला देशाच्या प्रधानमंत्र्यांनी नोटबंदीच्या संबंधीचा.
आम्ही लोकांनी सांगितलं की हे संकटात जाईल, लोकांना यातना होतील, याच्यामध्ये नोकऱ्या जातील. शिवसेनासुद्धा की जे केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये भाजपच्या बरोबर, मोदी साहेबांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसतात, ते सगळे आमच्यासारखं बोलायला लागले की हे काम चुकीचं झालेलं आहे. म्हणजे चुकीचं झालं असेल तर त्याला विरोध करा, तो बदलून घ्या, आणि ते बदललं जात नसेल तर बाहेर पडा. पण त्यांना बाहेर पडण्याच्या संबंधीचं धाडच नाही, कारण सत्तेची ऊब ही त्यांना बाहेर जाऊन देत नाही. आणि त्यामुळं त्या नोटा बदल्याच्यामुळं अनेक ठिकाणी उद्योग बंद पडले. शेजारच्या भिवंडीमध्ये जवळपास 2-2.5 महिने 50%च्या पेक्षा कामगार हा घरी गेला. मालेगावच्या परिसरामध्ये 40,000 कामगार मागास काम करणारा माग बंद पडले म्हणून बिहारमध्ये गेला, UP मध्ये गेला, गावाकडे गेला. सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त झालं. मध्यंतरी मी उत्तर प्रदेशमध्ये गेलो. एका गावामध्ये तांब्या पितळेचं काम केलं जातं. 40,000 कामगार त्या ठिकाणचे बेरोजगार झाले आणि त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. एका नोटाबंदीच्या निकालाच्यामुळं आज संबंध देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये एवढे प्रकार घडलेले आपण पाहतो. आणि हे सगळे निकाल ज्यांनी घेतले, ते निकाल घेण्यामध्ये भाजपवाले आहेत, ते निकाल घेण्यामध्ये शिवसेनेवाले आहेत. आणि त्या सगळ्यांच्या या निर्णयाच्यामुळं तुम्हा लोकांचा संसार मात्र संकटामध्ये जातो. आणि म्हणून नगराच्या नागरीकरणाच्या प्रश्नाच्या संबंधी जे लक्ष देत नाहीत, विकासाच्या कामाकडे ज्यांचं लक्ष अजिबात नाही आहे, आणि इथून पुढचं नागरीकरणाच्या माध्यमातून जे जी आव्हानं येत आहेत त्या आव्हानाला सामोरं जाण्याच्या संबंधीची दृष्टी ज्यांच्यामध्ये नाही, या प्रवृत्तीला खड्यासारखं बाजूला ठेवायचं काम उद्याच्या निवडणुकीमध्ये केलं पाहिजे. आणि प्रभावीपणानं विकासाच्या कामाला गती देणार आहे म्हणून ज्यांचा लौकिक आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या घड्याळाच्या चित्रासमोरचं बटन दाबून मोठ्या मतानं ठाण्याचा कारभार नीटनेटका करण्याची संधी आपण मित्रांनी द्यायची आहे. ती द्याल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद आदरणीय पवारसाहेब. सर्व उमेदवारांनी कृपया समोर यायचे. उत्तर प्रदेशमध्ये करतात, सरकार जे येणार नाहीये तिकडे करताय, जिथे सरकार आहे तिकडे का नाही करत? करा ना अंमलबजावणी. कोणी अडवलं तुम्हाला? पारदर्शकतेवरती चर्चा कसली करत बसता? मी तर मंत्र्यांना सांगितलेले की पुढची जी काय कॅबिनेट होईल त्यावेळेला आग्रह धरा की आमच्यासोबत राज्यमंत्री सुद्धा पाहिजेत, विरोधी पक्षनेता पाहिजे, कारण विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेटचा दर्जा असतो. मग त्याचाही हक्क आहे, तोही कॅबिनेट मीटिंगमध्ये आला पाहिजे. मग विरोधी पक्षनेता पाहिजे, पत्रकार पाहिजेत, आणि जसं इथे स्थायी समितीमध्ये आयुक्त येऊन बसतात तसंच कॅबिनेटमध्ये लोकायुक्त सुद्धा येऊन बसलेच पाहिजे. तर त्याला मी मानेन पारदर्शकता. पण ते बोलल्यानंतर आमची गोपनीयतेची शपथ असते. मग तेच तर आडवं येते. गोपनीयतेमुळे नक्की चिकी कोणी खाल्ली तेच कोणाला कळत नाहीये. नक्की जो सगळा महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ केलेला आहात ते नेमकं कोण करतंय? करा ना, सांगा ना. महापालिकेच्या कारभारामध्ये जेवढी पारदर्शकता आहे त्याच्याहून आणखीन काय करायचं असेल तर त्यालाही माझी तयारी आहे. या मैदानात येऊन स्थायी समितीची बैठक घेणार असाल तर त्यालाही माझी हरकत नाहीये. पण आयुक्त असो, इतर कोणी अधिकारी असो, त्यांचे जे काही शेरे असतात ते ऑनलाईन वेबसाईटवरती अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. तसंच मग यापुढे प्रत्येक मंत्र्यांचे आणि त्यांच्या सेक्रेटरीचे फायलीवरचे शेरे हे तुम्ही ऑनलाईनवरती टाका. त्याला मी म्हणेन पारदर्शकता. मग कोणता भूखंड कोणी गिळला, कोणी कोणाचं काय काम केलं, कारण तिकडे टेंडर वगैरे काही नाही आहे. निघाली तरी निघाली, नाही निघाली तर तुम्ही काय कराल सांगता येत नाही. आणि आपल्याला माहिती आहे, सांगण्याची आवश्यकता नाही आहे त्यांना कसा फटका बसला. तुम्ही पण त्यांच्या रांगेत जाऊन उभे आहे का, हा सवाल मला तुम्हाला विचारायचा आहे. आणि म्हणून हे सगळे विषय या महापालिकेच्या निवडणुकीचे नाही, या महापालिकेच्या निवडणुकीचे हे विषय नाही. हे उद्योजित तुम्हालाही माहिती आहे. पण शिवसेनेसमोर प्रश्न आहे की 15-20 वर्ष राज्य केल्यानंतर या मुंबईमध्ये आपण काय केलं हे सांगण्यासारखं तुमच्याजवळ काहीच नाही.
या ठिकाणी गरिबाला काय नाही दिला, झोपडपट्टीवासियांना काय नाही दिला, याबद्दल बोलण्यासारखं तुमच्याकडे काहीच नाही. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे, when you cannot convince people, confuse them, जेव्हा लोकांना काही सांगता येत नाही, सांगण्यासारखं नसतं, त्याच विषय डायव्हर्ट करा. आमचे चॅनलवाले आहेतच, मोदीजींवर एखादं वाक्य बोललं की दिवसभर तेच चालवतात आणि मग तुमचा महापालिकेचा भ्रष्टाचार, तुमची अकर्मण्यता, तुमची अकार्यक्षमता त्याच्या पाठीमागे लपून जाते. परंतु ती मी लपू देणार नाही. मी रोज हा प्रश्न विचारेन की पारदर्शितेचं काय झालं, मी रोज हा प्रश्न विचारेन या घोटाळ्यांचं काय झालं, मी रोज हा प्रश्न विचारेन कचरा घोटाळ्याचं काय झालं, मी रोज हा प्रश्न विचारेन की या ठिकाणी खऱ्या अर्थानं ट्रान्सपोर्टेशन मध्ये जो घोटाळा झाला त्या घोटाळ्याचं काय झालं, टेंडरच्या घोटाळ्याचं काय झालं, या ठिकाणी नाला सफाईच्या घोटाळ्याचं काय झालं, या ठिकाणी ऑक्ट्रायच्या घोटाळ्याचं काय झालं. मी रोज हा प्रश्न विचारत राहील. कारण महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं म्हणणं एवढंच आहे, महानगरपालिका ट्रान्सपरन्सीने चालली पाहिजे, पारदर्शितेने चालली पाहिजे. जनतेचा पैसा आहे, समाजाचा पैसा आहे, हा पैसा त्यांच्याच करता उपयोगात आला पाहिजे. महानगरपालिका ठेकेदारांना पोसण्याकरता तयार केलेली संस्था नाही आहे. आणि या महानगरपालिकेचा जन्म जो झाला आहे तो सामान्य माणसाचे अश्रू पुसण्याकरता झाला आहे. पण या ठिकाणी केवळ सोन्याचं कोंबडं देणारी अंडी म्हणून, सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून महापालिकेचा केवळ तुम्ही वापर करता. आणि म्हणून परिवर्तनाची नांदी या मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाने सुरू केली आहे आणि तमाम जनता या ठिकाणी साक्षीदार आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात हे परिवर्तन ही जनता निश्चितपणे घडवणार आहे. बंधू भगिनींनो, काय अपेक्षा असते महापालिकेकडनं? रस्त्याची, त्याच्यामध्ये घोटाळा केला, तुम्ही परवा सांगितला. पिण्याच्या पाण्याची, त्याच्यातला घोटाळा नंतर सांगणार आहे. आपल्या महानगरपालिकेकडनं अपेक्षा असते की आपल्या गटारी साफ असल्या पाहिजेत, आपल्या सांडपाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. एखादं शहर हे पर्यावरण पूरक शहर कशानं होतं? ते झाडांनी तर होतंच, वृक्षांनी तर होतंच, पण त्या शहरामधला जो कचरा आहे, त्या शहरामधला जो मैला आहे, त्या शहरातलं जे सिवेज आहे, याच्यावर किती प्रमाणात ट्रीटमेंट होते, याच्या आधारावर त्या शहराची सस्टेनेबिलिटी ठरते. आज अवस्था काय आहे? शहरीकरणामध्ये ज्यावेळी या सीवरवर आपण ट्रीटमेंट करत नाही, हा जो मैला आहे, मनुष्याची विष्ठा आहे, ही विष्ठा ज्यावेळी वाहून जाते आणि बिना ट्रीटमेंटची ही विष्ठा, हे मैला, हे सिवेज आपण समुद्रामध्ये, नदीमध्ये, नाल्यामध्ये त्या ठिकाणी वाहून जाऊ देतो. केवळ दुर्गंधीच येते असं नाही आहे, आपलं मरीन लाईफ संपतं, आपलं पर्यटन संपलं आणि त्यासोबत आपल्याकरता रोगराईचा एक पर्वत रोज आपण तयार करत असतो. मला असं वाटत होतं इतकी श्रीमंत महानगरपालिका, या महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात वॉटरवर ट्रीटमेंट होत असेल, सीवेजवर ट्रीटमेंट होत असेल आणि त्या माध्यमातून आपण ट्रीटेड पाणी हे समुद्रामध्ये सोडत असू. पण ज्यावेळी मी याचा अभ्यास केला, माझ्या लक्षात आलं की आमच्या इथे ट्रीटमेंटची व्यवस्थाच नाही आहे. एक खूप जुनी व्यवस्था आहे, ज्या व्यवस्थेमध्ये आम्ही केवळ पाणी सेटल होऊ देतो आणि सेटल झाल्यानंतर ते पाणी आम्ही सोडून देतो, त्याच्यावर कुठली प्रक्रिया केली जात नाही. खरं म्हणजे छोट्या छोट्या शहरांनी प्रक्रिया सुरू केली. आज नागपूर असेल, सोलापूर असेल, नांदेड असेल, ही शहरं देखील प्रक्रिया करतात आणि मुंबई सारख्या शहरामध्ये प्रक्रिया होत नाही. मग ही का होत नाही याच्या खोलामध्ये मी गेलो आणि मला झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.